आदर्शचा अहवाल फेटाळण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा, अजित पवारांनी झटकले हात, म्हणाले मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला दिलं स्पष्टीकरण। गुजरात दंगली प्रकरणी नरेंद्र मोदींसाठी आज कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी। एहसान जाफरी केसमध्ये एसआयटीनं मोदींना दिलेल्या क्लीन चिट बद्दल होणार निर्णय। गुजरातमधल्या तरुणीवर पाळत प्रकरणाच्या चौकशीसाठीही आयोगाच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। गुलैल वेबसाईटच्या नव्या माहितीनुसार कर्नाटकातही तरुणीवर ठेवली होती पाळत, चौकशीला भाजप देणार आव्हान। मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर 10 जानेवारीपर्यंत नारायण राणे समितीचा अहवाल येण्याची शक्यता। ठाण्यातल्या राड्या प्रकरणी भाजपच्या 3 आणि शिवसेनेच्या 2 कार्यकर्त्यांना अटक, नौपाडा पोलिसांनी केली कारवाई। आजपासून बाबा आमटेंच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात। बाबांचा श्रमाचा, सच्चेपणाचा आणि माणूसपणाचा वारसा जपण्याचा प्रयत्न। आणि डर्बनमध्ये आज भारत आफ्रिकेदरम्यान दुसरी टेस्ट, जॅक कॅलिसची कारकिर्दीतली शेवटची मॅच।